जय हिंद, जय भीम, जय शिवराय. मित्रांनो, भीम सैनिक स्पीक या चॅनलवरती आपलं स्वागत आहे. मित्रांनो, कोणतंही काम किंवा आयुष्यात जर सक्सेस व्हायचं असेल तर आपल्या जीवनामध्ये शिस्तबद्ध असणं खूप गरजेचं असतं. तुम्ही कोणतंही काम जर शिस्तीने, पंक्च्युअलिटीने जर केलं आणि पंक्च्युअलिटी, शिस्त म्हणा आणि चिकाटीने जर त्याला पुढे घेऊन गेलात कामाला, कोणत्याही कार्याला, तर तुमचा विजय निश्चित असतो मित्रांनो. सैरभैर कसंही काम केल्याने त्या यशाला प्राप्त करणं खूप कठीण होतं. आणि म्हणून आगामी काळात होणाऱ्या ग्रहयुद्धाला जर आपल्याला तोंड द्यायचं असेल तर जागलेल्या हिंदूंना, वेगवेगळ्या संघटना ज्या कार्य करत आहेत, काम करत आहेत हिंदुत्वासाठी, त्यांना शिस्तीने, योग्य रीतीने एक ठराविक पावले उचलण्याची गरज आहे मित्र. तर सर्वात अगोदर ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे की जर आपल्याला ग्रहयुद्धाला जर तोंड द्यायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्या समोरील सर्वात मोठं आव्हान कोणतं आहे हे लक्षात घ्या. आपल्यापुढे असलेल्या संकटाला दुर्लक्ष करून चालता येणार नाही. तर सक्सेस जर व्हायचं असेल, या इस्लामिक आतंकवादाला जर आपल्याला पराजित करायचं असेल, त्यांच्या जिहादाचे प्रकार वगैरे जे आहेत त्याला जर आपल्याला तडा द्यायचा असेल, तर त्याच्यावर मात करायची असेल, तर आपण चुकत कुठे आहोत, आपण आपण कमकुवत कुठे आहोत हे स्वतःला आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. आणि जर यांच्यावर जर मात करायची असेल तर सर्वात आपल्या समोर असलेलं सर्वात मोठं आव्हान जे आहे ते सेक्युलरिझम. मित्रांनो, सेक्युलरिझम येणाऱ्या काळात येणाऱ्या काळामध्ये सेक्युलरिझमचा किडा जो आहे त्याला जर जागा आपण केलं नाही तर हिंदू हा ग्रहयुद्धामध्ये अनावश्यकरित्या मारला जाईल. ही वस्तुस्थिती आहे मित्रांनो. हिला एक काळजीपूर्वक जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल, हे लक्षात घ्या. लढणारा हिंदू लढेल, मरणारा हिंदू मरेल, पण हा तटस्थ सेक्युलरिझमचा जो कुंभकर्णासारख्या झोपेत जो झोपलेला हिंदू आहे तो तटस्थ राहील. तो या युद्धात, या लढाईमध्ये भागच घेणार नाही. आणि ही आत्ताचीच नाही मित्रांनो, हे फार पूर्वीपासून हेच होत आलेलं आहे. याच्यावरती आपण सेक्युलर लोकांना शिव्या देऊन चालणार नाही मित्रांनो. जागलेल्या हिंदूला कल्पना आहे असं नाही, पण जागलेला हिंदूही काय करतो की या सेक्युलर हिंदूंना शिव्या-शाप देण्याशिवाय दुसरं काही करत नाही. मित्रांनो, आपल्यासमोर हेच मोठं आव्हान आहे, यांना जागं करणं. मित्रांनो, यांना जागं जर केलं गेलं नाहीये तर एक लक्षात घ्या, होणाऱ्या या दंगे म्हणा, हल्ले म्हणा, ह्याच्यामध्ये मी गृहीत म्हणतो, त्याच्यामध्ये हा जागलेला हिंदू लढेल आणि मरेल, पण तटस्थ हिंदू मध्ये पडणार नाहीये. आणि हे आपल्यासमोर मोठं आव्हान आहे. त्यांना, ते झोपेत आहेत, त्यांच्याकडे ते अज्ञानी आहेत मित्रांनो. त्यांना शिव्या-शाप देऊन उपयोग नाहीये. त्यांना जागं करणं हे गरजेचं आहे. 4-5 वर्ष अगोदर मीही एक सेक्युलर होतो. पण जेव्हा माहिती मिळत घेतली किंवा मिळाली, तर तेव्हा मी पण आज कट्टरवादी हिंदू झालेलो आहे मित्रांनो. सांगायचं तात्पर्य काय आहे की हिंदूपर्यंत झोपलेला हिंदू असो किंवा सेक्युलर हिंदू असो, त्यांच्यापर्यंत आपलं कर्तव्य आहे, ही जबाबदारी आहे की त्यांना ग्रहयुद्धाबद्दल, इस्लामिक जिहादाबद्दल, जिहादाचे प्रकार काय आहेत हे त्यांना सांगणं, त्यांच्यापर्यंत पोहोचवणं, हे आपलं कर्तव्य आहे. आपण त्यांना शिव्या-शाप देऊन उपयोग नाहीये. आपण ही चूक करत आहोत, हे लक्षात घ्या.
जय हिंद, जय भीम, जय शिवराय.